दुवा जमीन घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता प्रशासन हाय अलर्टवर आलेलं आहे आणि या घटनेनंतर आणखी कुठे घोटाळा झालाय का याचा तपास केला असताना आता आणखी एक घोटाळा उघडकीस आलेला आहे। पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या 15 एकर शासकीय जमिनीचा तब्बल 33 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय। पिंपरी चिंचवड मधील ताथवडे इथल्या प्राइम लोकेशनवरची ही जमीन आहे। या जमिनीवर पशुसंवर्धन विभागाचा ताबा आहे। मात्र या जमिनीच्या नोंदीत नाव असलेल्या 21 व्यक्तींनी परस्पर ही जमीन पुण्यातल्या कफील फकीर आणि सय्यद फैयाज अजमुद्दीन यांना विकली आहे। या प्रकरणात तब्बल 26 आरोपींविरोधात पिंपरी चिंचवड मधील दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। पिंपरी चिंचवड मधील ताथवडे इथल्या प्राइम लोकेशनवरची ही जमीन आहे, ज्या जमिनीवर पशुसंवर्धन विभागाचा ताबा आहे। मात्र या जमिनीच्या नोंदीत नाव असलेल्या 21 व्यक्तींनी परस्पर ही जमीन पुण्यातल्या या दोघांना विकली आहे आणि या जमीन विक्रीचा दस्तऐवज याच वर्षी 18 जानेवारी 2025 रोजी करण्यात आला आहे। तर पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीच्या वादग्रस्त जमीन व्यवहारामुळे पशुसंवर्धन विभाग आता अलर्ट झाला आहे। 60 एकर केला होता आणि त्याच्यानंतर आता जो खरेदी केलेला आहे ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून केलेला आहे आणि आता जो प्रकार आमच्या बरोबर घडत आहे त्याला पशुसंवर्धनकडे काही लीगल त्यांच्याकडे पुरावे नसल्यामुळे ते असे मालकीबद्दलचे लीगल पुरावे नसल्यामुळे ते असं एक क्रिएट करतायत की आमची छबी ह्याच्यामध्ये खराब करायची, जेणेकरून पूर्ण ह्याच्यामध्ये आमचं एक नाव खराब झाला तर त्यांचं एक हे होईल की हां यांच्यावर गुन्हे दाखल झाले, आम्ही कारवाई केली, आम्ही हे केलं ते केलं आणि हे खोटे आहे। सर्व जे लीगली नियमानुसार जे काय स्टॅम्प ड्युटी लागत आहे त्या नियमानुसार आम्ही पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरून काय पेपर जाहीर नोटीस करून सर्व प्रोसेस फॉलो करून हे दस्त केलेलं आहे। याच्यात कुठलंही चुकीचं नाही आहे, कोणतं फॉल्स डॉक्युमेंट नाही, कोणतं सर्व जिनियन आहे आणि 33 कोटीला हे आम्ही घर केलेलं आहे। त्या संबंधित मालकासंबंध आमचं त्याच्यात झालेलं जे टीव्ही मीडियामध्ये येतंय की शासनाच्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे ती सर्वस्वी चुकीची बाब आहे। आणि यापूर्वी म्हणजे इतर हक्कात ज्यावेळेस नोंद करण्यात आली तहसीलदार मुळशी यांच्या आदेशावर, त्या आदेशावर खरीददार हे हायकोर्टात गेलेले होते। तो आदेश आव्हानित केला गेला होता। तो आव्हानित आदेश जो आहे तहसीलदार यांचा तो सेट असाइड करण्यात आला उच्च न्यायालयाकडून आणि पुनर्चौकशी झाली, खाली पाठवण्यात आला। या दरम्यान मयत हिरंब पंडित गुपचूप यांच्या वारसांनी कोर्टाकडून रीतसर कायदेशीरपणे वारस दाखला घेतलेला होता। हा वारस दाखला घेतल्यानंतर हे खरेदीखत झालेले आहे। हे खरेदीखत झाल्यानंतर 5 महिन्यानंतर पुन्हा पुनर्चौकशीमध्ये तहसीलदार यांनी इतर हक्कातला शेरा तसाच ठेवलेला आहे। त्यावर सुद्धा खरीददार यांनी अपील दाखल केलेला आहे। परंतु ही शासनाची जमीन आहे, ह्याचं भूसंपादन झालेलं आहे असा पुरावा जर पशुसंवर्धन खात्याकडे असेल तर त्यांनी तो सादर करा।